मॉर्निंग गाईज. ही बघा सकाळी सकाळी उठवायला आले मला यायला. चला आज मी तुम्हाला माहिती आहे आज काय भाई, आज आहे दहीहंडी उत्सव. तर आपण बघायला जाणार आहेत. पहिला तर आपण गावात बघू जरा बघायला भेटली तर तुम्हाला दाखवेन, नाहीतर एक काम आहे मला तो करेन पहिले. तर आता फ्रेश वगैरे होतो ना, मग लगेच निघतो नाश्ता वगैरे करून. चला चला आता फ्रेश वगैरे झालोय आपण. केस बिस नीट करते भाई. याला पोरी बिरी दिसले तर मग काय करशील, एकदम चिकन दिसलं पाहिजे का नाही भाई. तर चला मग आता आपण नाश्ता वगैरे करू का नको. नाश्ता करायचा आहे ना भाई. नाश्ता वगैरे करून निघेल थोड्या वेळात. एकदम क्यूट दिसतं का नाही. चला आपल्याला आता यो रस्त्याने भेटला, आता याला घेतला आपण गाडीवर. म्हटलं गाडी चालव चल, नाटकं करू नको. तो यो बोलतो मला दाखवू नको ब्लॉग मध्ये. जाऊन गावात जायचं तितक्याच भाई हर्षद भेटला. हर्षदला विचारला गाडी येतो का भिवंडीला. बोलतो नाही बाबा, लांबून नमस्कार व्हावा तुम्हाला. मी बोललो ठीक आहे चालेल. तर मग गेलो थोडा पूर्ण बाबा. हिंदीचा ड्रायव्हर भेटला आम्हाला. किंवा आमच्या गावातला हिंदीचा ड्रायव्हर आहे. बैलांचा लय याला बैला. बघ असं केस दाढीने आले काय नाही लावतो. फुटलीनं लावला, लावला इथं दारी 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 करत. काय दारी नाही फुटली काय नाही. चालितल्या आता चला मग आपण कुठं जाऊ भावांनो. तिघ जण नैंदा बाबूदा हेमू चाललं दहीहंडीला. चला मग आपण पण जाऊया पुढे थोडा. भिवंडीचे रस्ते माहित असतील किती खराब आहेत बघा तुम्ही. आलो आता आम्ही भिवंडीमध्ये. तर भिवंडीमध्ये गर्दी बघा वाहनो किती आहेत ना. आल्या आल्या आम्हाला 8 थरांची सलामी बघायला भेटली. ती पण आपल्या इथले शेलारकरांची. बघा तुम्ही सलामी ती. आपला लाडका आमदार महेश चौगुले साहेबांकडून हा जो लागलाय महाकालेश्वर नंतर डोंगेकर लावतील, त्यानंतर आदिवासी गोविंद पथक लावेल. तुम्ही गोल सर्कल करून घ्या. हनुमान आम्हाला घाई नाही करायची एका वेळी एकानीच. 8 ठरवले थांबायचे. देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर 8 ठरवले ना, पण थांबू ना.
थांब थांब जरा थांब याला नाही थर पूर्ण नाही झाला. शांतपणे उभे राहा. तुमचं थर नाही लागलं तर शांतपणे उभे राहा. दुसरा चान्स घ्या. दुसरा चान्स आहे भाई. कल्याण झाल्यानंतर दोघं कोणी करायला लागले. एक मिनिट तुमचं हात धरला होता. तिकडे उंचावर हँडीसाठी दाखवण्याची पूर्ण प्रॅक्टिस मला एक सूचना करायची. आदिवासी तुम्ही ऐका. आदिवासी गोविंद पथक तुम्ही मोकळ्यावर आलात. एक आदिवासी पथक लावले. तुम्ही जर 7 थर लावले तर तुम्हाला जागेवर 51,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. किती थर लावताय? अरे थर किती लावताय? 6 लावताय. तुम्हाला काय सांगतो ऐका. तुम्ही 6 थर लावा, तुम्हाला बक्षीस मिळणारच आहे. पण जर तुम्ही 7 थर लावलेत तर तुम्हाला रोख 51,000 रुपये मिळतील. कपिल पाटील साहेबांकडे आताच घोषणा झालेली. पण तुम्ही 6 थर लावताय. थांबा पहिले तुम्ही उभे टाइम करा. टाइम घेऊ नका जास्त. अरे याच्यापेक्षा दीपक जाधवच्या म्हशीवर या. दीपक जाधवच्या म्हशीवर. तर गाईज पार्ट 1 तुम्ही बघितलेला आहे आणि पार्ट 2 पण बघायला विसरू नका. पार्ट 2 पण तुमच्या समोर लवकरात लवकर येईल. तर पार्ट 2 बघा तुम्ही. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की हा आपला नवीनच चॅनल आहे आणि नवीनच अशी पहिली व्हिडिओ टाकली आपण. तर चला गाईज पार्ट 2 बघा जाऊन.